माझ्या ना खास वाल्या त्यांची सोय का? आणि कुठली रेसिपी बनवून घेतो तुम्ही आता? लिव्हर टेटा पेटा नाही लिव्हर टेटा बनवून घेतले. आणि आता मामा आणि मी आता जी मूर्ती बुकिंग करायला आलो आहे. अरे किती 4 महिने राहिले ना मग गणपतीला. 4 कुठे हाय गाईज, तुम्ही कशात सर्व मजेत ना? माझ्याला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माली ब्लॉग तुमच्या हक्काच्या आगरी गोले चॅनलवरती. सो गाईज, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल का आपण तोकाडला गेलेलो. योगूचा आज काल बड्डे होता. सो आता मी तिकडून आलेल्या मामाकडे, कारण की मावशी आणि मम्मी आलेले आहेत. दोघीजणी बहिणी किती दिवसातून म्हणजे कसं त्यांना आता टाईम नाही भेटत ना बहिणीशी न भेटायला. त्यांना आज कुठला एकदम भरजीनी मूर्त दिले का तुम्ही दोघी बहिणी अशा याने राहून जा. हा ना मामा लाडके बहिणी तुम्ही बनवले का? दोघी नाही ना? हा बोला काहीतरी याच्यावर काहीतरी बोला. अरे थांब, तो शिंदे सारखा पराजीवारी बघा आता मामा बोलते पावरच ना तुमच्यावर. बघ, ज्याला जेवायचं असते तो येते बरोबर आहे. ज्याच्या घरात त्याला जावाचं सांगून जावाचं नसते की बाबा माझ्या घरा येते का. 12 महिन्याला नाक सुकसुक कसा करते काप ना अर्ध्या साईडच्या बस. असून दे तुम्ही पण ना बघ, तुम्ही पण ना बाबा बघ ना काही बी बोलतो तू तरी बोल ना. मम्मीने असं बघा, मम्मी पण तुला म्हणजे काही बोलले नाही म्हणजे मावशीने म्हणजे काय चालली तुझा? माझा आवाजच कॉफी आवाजच कॉफी आहे मम्मीचा. सो गाईज बघा, आता मी इकडे मामाकडे आलेलो आहे. आणि नेहमीप्रमाणे काय तरी गेल्यावर जरा माणसांशी बोलायचं सगळेच करत हो फादा नसते. झोपलो नव्हतो जी भरले बघ अशी. आणि इकडे मेजवानी खूप झाली. मेजवानी कधी बनवलेल्या आता कधी खाला बस बटाटा भाजी खाले ना, कांदा भाज्या हो. पार्टनर बघा कसं लोक बसले एकदम शाणामध्ये वरती. हा सुका मका खाऊन दे ना. तू जरी खात हो तरी फुकशील मक्यासारखी. सो गाईज बघा, इकडे ताज्या चुलीवरच्या मेजवाने रेडी झालेल्या आहेत, खास दर्शन चौधरी याकडून. सो गाईज बघा, मामीने जेवायला बनवलंय चिकन चुलीवरती. आता बघू कसं चुलीवरची चव कशी लागते ती. चौधऱ्यांची दादू कंची पोरी तुला आई बी बोलणार नाही. हा कंची पोरी तुला आई बी बोलणार नाही. हे बघ प्राची कोण आरू मला सांगते. प्राची कोण आरू बोलती मला. आरू मी नाही बोललो. अरे आरू बोलली. अरे माझी कॉलर सोर ए प्राची कोण बाबा. नाही मला माहित नव्हतं, मला आरूनी सांगला. हिला झोपा का ना जायला तुला लवकर दे म्हणजे क झोपा आल्या तुला. गुड मॉर्निंग गाईज. सो आता मी जरा मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आपला ब्लॉग कालचा पडलेला आहे. सो तो अपलोड करून आता मी मस्त इकडे वरती आलेलो आहे. सो इकडे बघा, इथं यांच्या काय रेसिपी चालू आहेत. आता कुठली रेसिपी बनवून घेतो तुम्ही आता? लिव्हर टेटा पेटा नाही लिव्हर टेटा बनवून घेतलेला आहे. म्हणजे फुल सोय आले. मामा आणि 2 मामांचेच आहेत, त्यांच्यासाठी एकदम खास आहे ना. सो गाईज बघा, इकडे लिव्हर टेटा बनवून घेतलेला आहे. आणि माझ्या ना खास वाल्या त्यांची सोय का? आणि इकडे बकऱ्याचं मटण
तनशा लगे 4 धनुष्य बाण अंगावर येतील तुमचे. जो खाता नहीं हाँ वो मामी डरता नहीं. 4 धनुष्य बाण खाएगा वो डरेगा, वो नहीं खाएगा वो नहीं मी डरेगा. तर म्हणता 4 धनुष्य बाण डायरेक्ट जवळपास वेगळी जागा तुझ्या वरती वरतील. इकडे बघ अजया मला नको ब्लॉक मध्ये. आमचं काही चाललं नाही, ती काहीतरी सुनते. ही बघा ही आहे गीता मावशी आणि ही खूप लाजत आहे आता. मामा हिला कांची दर्यान ढकलायला लागेल. खारीन केवणीची खारीन. दर्यान. आणि अजून काय काय रेसिपी बनवणार तुम्ही आता? आता हे बघ ये. आणि इकडे अजून चिकन पण बाकी आहे. बघा इकडे चिकन फ्राय करायचं आहे. आणि मगाशी काहीतरी चिकन भुजलेला पण तेव्हा मोबाईल अपलोडिंगला होता त्यामुळे त्या रेकॉर्ड करायला नाही भेटल्या. आता जेवढा रेकॉर्ड करायला भेटेल तेवढा आपण करू. सो गाईज बघा आता कुक चेंज झालेला आहे. आता कविता मॅडम कुक झालेले आहेत. मग आज तुम्ही काय काय केलं काम? जेवायला काय काय बनवलं? तुला मगाशी दाखवलं. रिपीट. नाही आता मामानी या बनवला, बकऱ्याचा मटण बनवला, मामीनी चिकन बनवला, लिव्हर पेटा बनवला. म्हणजे तुम्ही आता स्पेशल काय बनवले का? तुम्ही कसं त्या दिवशी स्पेशल त्या अंड्याचा प्रकार बनवला, म्हणजे आज काही वेगळं बनवलं का असं सांगताय? कसं माहितीये का, पुरी फॅमिली नाही ना. अधोअधरी आहेत ना. त्याला राग नको यायला म्हणून बाकी रेसिपी आम्ही ठेवली आता. अच्छा ओके. नाहीतर मग ते कसं कॉलवर कॉल येऊन जाईल, मग पूर्ण काउट होऊन जाईल. ओके ओके ठीक आहे. स्वतः जेवायला रेडी झालेला आहे. भाऊजी आमचा भाऊजी पण आलेला आहे आणि स्वयं पण आलेला आहे. भाऊजी आहे माझा. मस्ती मध्ये बोलताव लगे काय तुला सर्दी टाका औसा. जेवायला बकऱ्याचा मटण लिव्हर बेटा. आता आम्ही तिघजण जेवायला बसलेलो आहे. सो आम्ही जेवतो आणि वाटते प्रेम गणपती बघायला आलेला आहे. सो आपण गणपती बघायला जाऊ. चप्पल कर ना. गाईज बघा इकडे कलर करायचं पण काम चालू झालेलं आहे. आणि मूर्त्या बघा ना किती छान आहेत सर्व. सो गाईज बघा आता इकडे आम्ही मूर्ती शोधत होतो आणि बघा इकडे आम्ही आता मूर्ती बुकिंग करायला आलेलो आहे. म्हणजे 3 मामा किती आपल्या 8 वर्ष झालं ना. 8 वर्ष झाले. म्हणजे पहिली मूर्ती वेगळी होती. आता 8 वर्षापासून आपली हीच मूर्ती आहे. आणि अख्ख्या ताडलीमध्ये ही मूर्ती वेगळी होती पहिल्यापासून. आणि आपली मूर्ती बघून 4 मूर्त्या झाल्या. पहिले एकच मूर्ती होती. कारखान्यांनी अशी मूर्ती एकच यायची. आता 4 मूर्त्या आल्यात बघा. 1 2 आणि ही 3 आणि ही 4थी मूर्ती आहे. या प्रकारच्या म्हणजे याच्या आकाराच्या 4च मूर्त्या आहेत. आणि आता मामा आणि मी आता जी मूर्ती बुकिंग करायला आलो आहे. अरे किती 4 महिने राहिलेत ना मग गणपतीनं. 4 कुठे आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2च महिने राहिलेले आहेत. आतुरता आहे आता गणपती कधी येतात. बघा ही आपली मूर्ती आहे. भूषणदा या मूर्तीला कलर करायला अख्खा गॉड आहे म्हणजे तुला तरी. सो चला गाईज आता मॅडम आम्ही रजा घेतो. तुम्ही आता एन्जॉय करा अजून 2-3 घंटा. नाही मी पण जाणार आहे. तुझी सर्दी नाही बरी वाली का ना? अजून थंड पिवायचं का दिसते भाभी. आणि इकडे आता मॅडम आपल्या इकडे कदाचित वस्तीला राहतील. कदाचित पप्पाच्या जोडीला येतील. ते आता विशेष त्यांनाच माहिती. आपण विचारूया काय तुम्ही वस्तीला राहता तर आज बिंदास काहीच प्रॉब्लेम नाही. पप्पा घ्यायला येणार आहेत ना. हा मी तू मस्त आले तशी जाणार. आली तशी मम्मी रिक्षा तुला रिक्षा खरोखर रिक्षा आले ते? मला नाही वाटत तू रिक्षाला आले.
विमानानं आलो मी. हो. हेलिकॉप्टर जेवायला. तू गाडी तुम्ही नाही गेलती. कोणी गाडी नाही ती ये गं. चल मग आता तू केव्हा येशील पंढरपूर आता पंढरपूरची वारीला जाणार का तू हा. किती दिवस 5 दिवस. 5 दिवस जाणार आहे चला चला बाय 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 बाय. बाय बाय ई कर प्राची बाय बाय प्राची दाखवू. चल मग मी येतो घरी बसला फोन करता बाय बाय